मुंबईमधल्या महायुतीच्या जागांचा तिढा थोड्याच वेळात सुटण्याची शक्यता आहे। भाजपचे मुंबईचे नेते आता वर्षावर दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा होणार आहे आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार सध्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईतल्या उमेदवारांच्या नावावर या ठिकाणी आता चर्चा होईल आणि मुंबईतल्या उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। ओम, सध्या अत्यंत हाय व्होल्टेज अशी ही भाजपची महत्त्वाची बैठक म्हणता येईल। मुंबईतले महत्त्वाचे नेते भाजपचे सध्या वर्षावर दाखल झालेत। उत्तर मुंबई, दक्षिण मुंबईमधल्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, खरं तर काल मुंबईच्या 4 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची निश्चिती करण्यात आली होती। त्यापैकी उर्वरित जे 2 दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई हे लोकसभा क्षेत्र आहेत, त्यातल्या नावांवरती शिक्कामोर्तब होणं बाकी होतं। या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील सर्व महत्त्वाचे नेते साटम, आशिष शेलार यांच्या खरं तर नेतृत्वाखाली आणि उपस्थितीमध्ये ही बैठक वर्षावरती पार पडते। आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या जिल्ह्यातील आणि एकंदर मुंबईतील सगळ्या उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल आणि मुंबईतल्या महायुतीच्या जागांचा जो तिढा गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे तो सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होते का आणि शिक्कामोर्तब न झाल्यानंतर यादी कधीपर्यंत येते याची खरं आता प्रतीक्षा लागून राहिलेली आहे। अनुपमा, ठीक, जरूर या सर्व घडामोडीवर ओम लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी चर्चा करूया। प्रत्येक ह्याच्यातली माहिती बैठकीतली आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर एक महत्त्वाची बैठक आता वर्षावर सुरू होती आहे। त्यासाठी 2 महत्त्वाचे भाजपचे नेते वर्षावर दाखल झालेत। आशिष शेलार आहेत, अमित साटम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही महत्त्वाची बैठक आहे।